दादा 11 वेळा अर्थमंत्री राहिलेत, 2, 4, 5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत। जसं मला वाटतं मी इकडून तिकडं जावं, तसं आमची इच्छा आहे का दादानंही मुख्यमंत्री व्हावं, राज्यानं मुख्यमंत्री दादालाही पाहावं, अशी सर्वसामान्य जनतेची सुद्धा इच्छा आहे। ही आमची विनंती आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर उपाध्यक्ष म्हणून तुम्ही उद्या सायंकाळपर्यंत आहात, काय वाटतंय? आता सरकारला आहे, मोठं बहुमत आलेलं आहे, पुन्हा एकदा विधानसभेत राहायचं आहे की मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून यायचं आहे? मी तसं आज उद्यापर्यंत उपाध्यक्ष आहे असं आपण जे काही सांगितलं तर आहे ना, उद्यापर्यंत उपाध्यक्ष आहे, परंतु ज्या पद्धतीनं जनतेनं मला या ठिकाणी पाठवलं त्यात माझा मतदारसंघ आहेच आहे, पण राज्यभरातून अनेकांनी मला सदिच्छा शुभेच्छा दिल्या ह्या मतदानाच्या अगोदरसुद्धा। त्याच्यानं मला एक वाटतं का जनतेचा जो काही कौल आहे तो लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा असेल, अशा सरकारने जे जे काही सुंदर असे निर्णय घेतले त्याचं मलाच नाही तर जे निवडून आलेत, थोड्याफार प्रमाणात काही हारलेत अगदी थोड्या मतांनी, ह्याचा जर विचार केला तर ह्या सरकारनं जे काही त्यांना मिळालेले 2-2.5 वर्ष कोरोनानंतरचे जे मिळालेत ते खूप चांगल्या पद्धतीनं जनतेच्या हितासाठीचे रात्रंदिवस त्यांनी त्याच्यावर काम केलं। आणि म्हणून माझी मतदार राजाला, जनतेला, कारण मतदार राजा मत देतो, पण मी माझ्या बाबतीत असंही बघितलं का लहान मुलं म्हणतात, एक मुलगा आहे सय्यद म्हणून, तर त्याच्या वडिलांना म्हणायचं, पप्पा बघा ना, एवढ्या वेळेपुरता आम्हाला अधिकार मिळाला मताचा तर आम्ही झिरवळ साहेबांनाच मत देऊ। हे जे काही प्रेम आहे, हे आगळं वेगळं प्रेम मलाही कोडं पडतं का काय म्हणून लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात, म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देतो। आता पुढे काय? आता निवडून आलेला आहात, आता परत उपाध्यक्ष की आणखी काही जबाबदारी का मंत्री होण्याची अपेक्षा आहे? नाही, प्रत्येकाला एक असतं ना, सकाळी ज्या पद्धतीनं आपण सकाळचं भोजन केलं, संध्याकाळी वाटतं काहीतरी बदलून घेऊ, तसं आता मी विधानभवनमध्ये सगळ्यांच्या आशीर्वादानं, नेत्यांच्या आशीर्वादानं मी 5 वर्ष तिथं काढलेत। त्याच्यामुळं आता मलाही वाटतं का कुठंतरी ही जागा बदलून रोडच्या त्या साईडला जावं। त्या साईडला म्हणजे आता नेमकी कुठली जबाबदारी वाटते? आदिवासी विकास मंत्री की आणखी काय? मला जे माहीत आहे का मंत्री कुठल्या खात्याचा असण्यापेक्षा त्या पदावर गेल्यानंतर जो न्याय द्यायला तो काही ज्याच्या त्याच्या एखाद्या डिपार्टमेंटचा नाही। जर आता मी इथं मंत्री नव्हतो, पण सगळ्या खात्यांमध्ये काम करायची संधी मिळाली, सगळ्या मंत्रिमंडळीनं, सगळ्या सचिव मंडळीनं, सेक्रेटरी मंडळीनं, डेप्युटी सेक्रेटरींनी, सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मला त्या ठिकाणी सहकार्य केलं। तसंच एक खातं मिळाल्यानंतर ते खातं प्लस इतर डिपार्टमेंट तिथं सगळ्या मिळून काम करता येईल असं माझं मत आहे। दादांशी काही चर्चा झाली का? कारण भली मोठी आता रांग आहे, भाजपची आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, काही चर्चा झाली का याच्यावरती? मी आत्तापर्यंत एकही सिंगल गोष्ट मागितली आणि मग मिळाली न मागताच सगळं मिळालं आहे। त्याच्यामुळं माझा आत्मविश्वास न मागण्यावर सुद्धा आहे का मला न मागता काही ना काही मिळेल आणि देतील, हा आत्मविश्वास माझा पक्का आहे। याच्या माध्यमातून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केलेली आहे, आता दादा जो आहे तो कॉल घेतील? नाही, दादा म्हणून तर घेतील, पण फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, किंवा ही जी काही भाजपाचे, सेनेचे, शिंदे साहेबांचे हे जे लोक पदाधिकारी आहेत ती आणि सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य जनता ह्या सगळ्या नेते मंडळीला सांगते का बाबा त्या माणसाला एक न्याय द्यावा। आत्तापर्यंत न्यायच दिला आहे, मी काही नाराज नाही, पण अजून कुठंतरी एखाद्या मंत्रिपदावर वर्णी लागावी असं म्हणून जनता रिक्वेस्ट करते, तर तो विचार निश्चित होईल असं माझं मत आहे। तर मेजॉरिटी आली आहे, सगळं काय आलेलं आहे, मुख्यमंत्री अजून ठरवण्यात आले, तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? माझ्या मनातला मुख्यमंत्री आता हे 4, 5, 6 जे काही इच्छुक असतील त्याच्यातले 3 प्रमुख का 2 उपमुख्यमंत्री, मग दादा असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, ह्या तिघांपैकी ते तेवढ्या कॅपॅसिटीचे आहेत, त्याच्यामुळं कोणीही झाला तरी आम्हाला चालणार आहे।
पण एका बाजूनी इच्छा अशी आहे का विनंती आहे, इच्छा म्हणण्यापेक्षा विनंती. दादा 11 वेळा अर्थमंत्री राहिलेत, 2, 4, 5 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत. जसं मला वाटतं मी इकडून तिकडं जावं, तसं आमची इच्छा आहे का दादानंही मुख्यमंत्री व्हावं, राज्यानं मुख्यमंत्री दादालाही पाहावं, अशी सर्वसामान्य जनतेचीसुद्धा इच्छा आहे. ही आमची विनंती आहे. तसा काही प्रयत्न सुरू आहे तुमचा? प्रयत्न वगैरे नाही, मी म्हणतो ना, प्रयत्न हा सगळ्यांनी करायचा असतो, पण शेवटी वरिष्ठ मग PM साहेब, पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, किंवा बावनकुळे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब, दादा, हे सगळे मिळून बसून जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही स्वागतच करू. तुमचा आमदारांचा आकडा पाहिला तर 3 नंबरला आहे, त्यामुळे साहजिकच पहिलं भाजप आणि दुसरं शिवसेना. जर दादा नाही तर दोघांपैकी पर्याय कोण? माझं म्हणणं, ती खुर्ची, माणूस हा पार्ट वेगळा आहे, खुर्ची ती मुख्यमंत्री आणि तिला खरं महत्त्व आहे. कोणी असलं तरी आम्हाला चालणार आहे. तरी पण 2 पैकी कोण नाव, का आणखी काही तिसरं? असं नाही. जेव्हा खुर्चीवर जायची प्रत्येक माणूस तयारी करतो, तो त्या तयारीचाच असतो. असं एरवी कोण त्या खुर्चीला? लोकांची तयारी खूप चालू आहे, एकीकडे देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची. नाही, ते तर मला माहीत नाही, पण ते शेवटी जे होईल, जे ठरल ते वरती ठरल. मग फडणवीस साहेब ठरतात, देतात, शिंदे साहेब देतात, का अजितदादा देतात, तिघांपैकी एक कोणाला तरी मिळणार आहे. त्यावेळेला आम्ही त्यांचं अभिनंदन करू, स्वागत करू. खरं तर निवडणुका झाल्या, सगळं समोर आलं चित्र. शिवसेनेमध्ये 2 फाटाफूट झाली, त्यामध्ये आता शिंदे गट जो आहे तो प्रभावी आहे, तुमच्यामध्ये अजितदादा गट प्रभावी आहे. शरद पवार याही वयामध्ये ज्या प्रकारे प्रचार केला, सगळं काही केला, सोशल मीडियावरती आले सुरू आहे की शरद पवारांना ह्या दिवसांमध्ये हे दिवस पाहणं वगैरे, अशा प्रकारचे एक इमोशनल मेसेज आणि कार्यकर्त्यांकडनं केलं जाते. कसं बघते याकडे? इमोशनल म्हणण्यापेक्षा शरद पवार साहेबांना निवड पक्ष म्हणून मी तरी पाहत नाही, आणि महाराष्ट्र हा एका वेगळ्या नजरेनं पवारसाहेबांना पाहतो. आणि पवारसाहेब ज्या पद्धतीनं हे राजकारणात पूर्व पश्चिम करत असतात, तर त्या बाबतीत आपल्याला, माझ्यासारख्याला तरी, त्यांच्या चालण्यावर, बोलण्यावर एवढी माझी पात्रता नाही आहे. त्याच्यामुळं ते जे करतात ते योग्य होत असतं. पण आता जे काही चाललं आहे ते सध्याच्या परिस्थितीत थोडंसं अडचणीत आल्यामुळं पुढची त्यांची रणनीती काय असेल मला माहीत नाही. पण त्यांनी एवढा संघर्ष केला, सभा घेतल्या, सगळं काही केलं, अपयश आलं. काय वाटतं तुम्हाला ह्या वयात त्यांनी आता काय भूमिका घेणं अपेक्षित आहे? सांगतो ना, पवार साहेबांनी काय करावं, काय करू नये, हे माझ्यासारखं कसं सांगेल? पवार साहेब ठरवतील, ते करतील. पाहतो आपण आतापर्यंत उपाध्यक्षपदाची भूमिका बजावलेली आहे, आणि आता जे आहे ती त्यात काहीतरी चेंज व्हावा, मंत्रिपद मिळावा, अशी भूमिका जी आहे ती नरहरी झिरवळ घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. कॅमेरामन अरविंद सराजुने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.